तर नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर हा व्हिडिओ येणार आहे. व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे कशासाठी आहे. तर हा व्हिडिओ असणार आहे की पेपरला कमी दिवस राहिलेत आणि आम्ही आता परीक्षेची तयारी करतो. बघू शकता वर्गात आलेले आहेत आम्ही. वर्गामध्ये सगळे बिचारे अभ्यास करत आहेत. एवढे लेकरं अभ्यास करत आहेत आणि आमचे हुशार विद्यार्थी मोबाईल बघत आहेत. इकडं पण तेच चालू आहे, मोबाईल रील्स वगैरे चालू आहे. शक्यतो जवळपास आमच्या वर्गात आहेत 34 मुली. 34 मुलींपैकी जवळपास 30 मुली अभ्यास करत असतील. बाकी त्याचं आपल्याला काय करायचं, अभ्यास करायला का. आपण आता एकामेकांचे आपण हे घेऊया, संवाद साधूया. सर प्रसिक भाई, अभ्यास किती झाला आहे तुमचा? अभ्यास काय झाला ना आता सुरू करावं लागेल. आता किती दिवस राहिले पेपरला? पेपरला लगभग 10 दिवस राहिले. हां, अभ्यास चालू करावं लागेल आजपासून, उद्यापासून. नक्की नक्की अभ्यास करणार आहेत? अभ्यास थोडाफार तर करावं लागेल, पासिंग पुरता. पासिंग होतं. अच्छा, थोडं अपेक्षा काहीच नाही. सगळं तर नाही होत. अपेक्षा काय आहे तुमची पेपरबद्दल? या अपेक्षा पासून तर आपण वळूयात अनिकेत भाई मेरठ. अनिकेत सर बोला. सांगा. अभ्यासाचं अजून काही ठरवलं नाही, पण आता मुहूर्त काढा सांगितला बाबाला. कोणाकडं? बाबा बागेश्वर धाम नाही का आपले बाबा, हां. त्यांना सांगितलं मुहूर्त काढा. हां, ते आज संध्याकाळपर्यंत सांगणार आहे, म्हणजे उद्याचा मुहूर्त असं उद्याचं. टायमावर अभ्यास सुरू करणार आहे असं. अच्छा, आणि अपेक्षा काय पेपरबद्दल? अपेक्षा काही जास्त नाही, डिस्टिंक्शनची ते अपेक्षा नाही आपल्याला, कारण ते आपल्यासाठी नाहीच डिस्टिंक्शन. हां हां ते आमच्या हुशार मुलांसाठी असतं. आपल्या क्लासमध्ये जसं की सचिन चव्हाण, हां हां. उदाहरणार्थ आदिनाथ ठेंगे, अच्छा, वरद पायकर, हे मुलं 1 महिन्यापासून अभ्यास करतात. थांबा एकदा वरद बायकर दाखवतो नाही. डिस्टिंक्शन एक मिनिट, वरद बायकर तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता वरद बायकरचा खूपच अभ्यास चाललेला आहे. खूप अभ्यास चालू आहे त्यांचा. वरद बायकर सारखा अभ्यास कोणी करत नाही आमच्या क्लासमध्ये. हां ज्यावेळी डिस्टिंक्शन स्वप्न ते पूर्ण करतील असं आम्हाला वाटते. अपेक्षा आहे सेकंड सेंटर, पढ़ाई कर रहा है वो, पण लड़के के साथ पढ़ाई कर रहा हाँ लड़कियों के साथ म्हणजे ग्रुप स्टडी देखिए देख सकते हैं आप, ग्रुप स्टडी चालू आहे. बघितली. दाखवला वरद बायकर उर्फ मधू, नाही प्रेमानं मधू म्हणतो त्याला. हां, धंदा करायचा का शेतकऱ्याचा पुरस्कृत करायचा? मधुशी. आपल्याला काय ठेवले कसं मधु बोलतो काच काच. हां वरद बायकर तुम्ही बघू शकता. हा आमच्या क्लासचा हुशार होणार विद्यार्थी वरद बायकर यांचं 1 महिने म्हणजे 1 महिन्यापासून स्टडी चालू आहे. हां. तर त्याचा एक्सपिरियन्स काय आहे ते आपण सांगतो. हां सर बोला. ते कसं झालं माहिती का, ते किती स्टडी केलं तर ते आयुष्याला घोडे लागायचे माझ्या. कसे? इतकी चांगली स्टडी करून सुद्धा मला नापास होईल. आणि हे यांच्याकडे कॅमेरे घुमा आणि असे दळभद्रीचे रात्री तुम्ही इंस्टाग्राम बघून सकाळी पेपरला जातात. ते पेपर काय ते बोलू बोले कचकच लिहिलं आणि सकाळी पास होतात. सर तुम्हीच मध्ये बोलले कच म्हणताय, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवताय? ते मग बघ. काय का मी जर कधी लाईव्हवर सांगून गेलो लाईव्हवर सांगून शकत तर मग तू पढ़ाई करणार तू. अरे ते पळा रात्री अभ्यास करून पास होईल आणि पेपर घासून सुद्धा. म्हणजे तुमचा अभ्यास कुठे चाललाय नेमका? यांचंच म्हणजे हेच आहे ते पण यावर्षी डिस्टिंक्शनचे स्वप्न यावर्षी मी 5 सब्जेक्ट मी एका काढून घेणार आहे. 5 सब्जेक्ट कसे 5 सर? सब्जेक्ट 3 पेपर. अच्छा अच्छा, 5 सब्जेक्ट. 5 सब्जेक्ट 3 पेपर. हां. आणि 3 पेपर मी यावर्षी ऑल क्लिअर तीन पेपर में तीन बॅग तीन नाही बॅग नाही Distinction नाही, बॅग लागतील आता. आता याच्यानंतर ऑल क्लिअर निघतील ना, ती सगळे आता ऑल क्लिअर निघतील माझ्याला. आता नाही आता म्हणजे ऑल क्लिअर असं तिने डिस्टिंक्शन मध्ये होय. हां? एक तर ऑल क्लिअर निघते नसतं तिने जातील की आपण. नाही ती जायची क्वेश्चन नाही का अभ्यास असं करेल मी आता. कॉन्फिडन्स बघितला का तुम्ही वरद बायकरचा, म्हणजे डायरेक्ट डिस्टिंक्शनच ये देखो कैंडिडेट का कॉन्फिडेंस देखो तुम लोग. सेकंड डिस्टिंक्शन डायरेक्ट. हे बघा आमचं जी पहिलवान आहे फ्लॅट रे. हे देखो ये देखो. हा पोरी फ्लॅट आहेत भाऊकडं. भाऊंना बघितलंच की. तरी भाऊ म्हणजे स्मार्ट स्टडी करतात. आदिनाथ साहेबांना उठवान तो पण. स्मार्ट स्टडी वाला बाबा तिकडे. ग्रुप स्टडी म्हणजे त्यामध्ये 2 मुली असतात, आपला वरद आणि 2 मुलं समजा. मी बोलले आता तू नंबर असं त्याचा ग्रुप स्टडी चालतो. वरद बायकरचं म्हणणं आहे की ग्रुप स्टडी केल्यानं अभ्यास लवकर आहे. तरी हां सर. वजीरत बायकर आदिनाथ सर बोला. ठेंगे सर, तुमचा मागचा इंटरव्ह्यू राहिला होता, ते पूर्ण करू आज. कशाबद्दल बोलावं तुम्हाला सांगा. पेपरबद्दलच बोला. पेपर या ना अभ्यास अलीकडे, करायचा या ना अलीकडे. पेपरचा अभ्यास करायचा नसतं. पेपरचा अभ्यास करायचाच नसतं. जोरात. जे आलं ते मनात येत असते. जोरात निघालं तर बोला. निघालं, नाही निघालं तर नाही निघालं. एकदम हां. चिल राहायचं. चिल. आमचे असे पेपर निघाले. आणि? आता अभ्यास करत नसता आम्ही. हां, म्हणजे अभ्यास झाला म्हणा की तुमचा आता. नाही झालं नाही. मग? करायचं नाही. ऑनलाईन क्लास लावले म्हणे नाही तुम्ही. नाही नाही नांदेडचे? जे झालं ते दिलं ते पास तर पास न पास पास. अच्छा. बरं आपले सचिन सरांना बोलू द्या ना जरा. सचिन सर अभ्यास करून करून थकलेत आज. थांबा ना, बघू द्या ना काय चालू आहे त्यांचं.
सचिन सर काय चालू आहे? सचिन सरचा अभ्यास रिलॅक्स करणं चालू आहे. रिलॅक्स हे रिलॅक्स असं आहे सचिन सरांचं. तर बघा हँड रिटन नोट्स तुम्हाला अवेलेबल, जर तुम्हाला कोणाला पाहिजे असतील तर मला संपर्क साधा आणि सचिन सरांकडून तुम्ही घेऊ शकता. सचिन सर बोला 2-3 शब्द एक्झामबद्दल. सध्या एक्झामवर लक्ष द्या. हां एक्झाम जवळ आले तर हां एक्झाम नाही निघाले तर डबल बॅक लागतील, डबल प्लीज वाचावं लागेल. हं. आणि एकदा वाचलेलं लक्षात राहत नाही, डबल कोण वाचत बसणार ते. बरोबर. धन्यवाद. तर तुम्ही बघितलेलं आहे आपण 4-5 जणांचा इंटरव्ह्यू घेतला. परत होई पण जप्त केली. अनुभव विचारलाय जप्त केली. कारण की बरेच मुलं आता अभ्यासाला लागलेले आहेत. आता जेवढे उपस्थित जे अनुपस्थित होते इथं ते सगळे अभ्यासाला लागलेले आहेत आणि हे जेवढे होते उभं टाईमपास करणारे तुम्हाला वाटत असतील पण नाही. त्याच्यातले आपले सचिन भैया, आदिनाथ भैया, अजून मधुबोले भैया आणि प्रसाद भैया त्यांचा खूप अभ्यास चालू आहे. त्यात विषय नाही. आणि मी माझा अभ्यास काहीच नाही आहे सध्या. आम्ही आता नेमकं बसायलो. आता मुहूर्त काढला आहे बागेश्वर बाबांकडून ते येणार आहे आमचा आणि रूमवर जाऊन लपू अभ्यास करते बरं. हां. त्यांचे रूममेट आम्हाला सांगू लागले. रूममेट काही सांगतात त्यांचं ऐकतात ते मुलं असे म्हणजे याच्यानं मागं राहतात ते, बाकी काय नाही. आणि एवढे बोलून आम्ही 2 शब्द संपवतो. सचिन सर 2 शब्द बोलतो. बरं सचिन सरांचे 2 शब्द. तर माझं म्हणणं फक्त एवढंच की पोरं हो अभ्यास कर. अच्छा. अभ्यास केलं तरच भलं आहे तुमचं. नाहीतर काही खरं वाचत तर वाचा. नाही. आमचे प्रेरणा भावी कशी भाऊ हां सचिन सरचे बोलणे ना ते वाचाल तर खरं वाचाल. आहे. पण माझं म्हणणं आहे की जर आपण अभ्यास केला आज पेपरच्या आणल्या दिवशीपर्यंत अभ्यास केला हां. पण दुसऱ्या दिवशी आपली डेथ झाली काहीच नाही. पण काय फायदा आहे अभ्यास त्यासाठी अभ्यास करायचा. हां, आपली आपली प्रेरणा भावी कशी भाऊ. बरोबर आहे का? आमचं प्रेरणा भाव. बद्दल काय बोलतो सगळं अनएक्सपेक्टेड. सचिन सर ते काय म्हणतात अनएक्सपेक्टेड आहे म्हणतात. डेथ इज अनएक्सपेक्टेड. टुमॉरो इज नॉट गॅरंटेड सर असं म्हणतात. उद्याचा दिवस कोण पाहिलं ते कोणी पाहिलं नाही. हां. उद्या काय होणार म्हणून होईल तेवढं जीवन जगून घ्या. अच्छा. एक्झामचं टेन्शन जाऊ द्या खड्ड्यात. एक्झामचं हे खरं टेन्शन घ्या. बोलले. एक्झामचं हे point टेन्शन आहे. घ्या. नका घेऊ तसं नाही म्हणतंय. पण पहिले स्वतःसाठी टाइम द्या. स्वतः जागा. लिव्ह लाईक अ किंग. क्वालिटी लाईफ. ये बात. नेवर सचिन नेवर सरचं डिपेंड्स म्हणणं ऑन आहे द की अदर्स. स्वतःसाठी जगा Yeah, आणि bro. नंतर दुनिया आणि स्वतःसाठी जगा. पॉईंट दुनिया ही मतलब Live like a king. सरचं डायरेक्ट म्हणणं आहे. मला कळलं नाही पॉईंट आहे ना मग. तर स्वतःसाठी जगा. दुनिया सर मतलब काय प्रसिक सर खूप वेळापासून बोलण्याचा अभ्यास प्रयत्न. करा. प्रसिक सर तुम्ही दिसत Roommate काय म्हणजे आपण नाही सचिन सर. सचिन चव्हाण यांचे रूममेट तर ते एकदम अगदी बरोबर आहे. एकदम ते एकदम बरोबर आहे. दिसन लागल्यामुळे खिडकी लावण्यात येत आहे. तर ते थोडा वेळ त्यांनाच बोला ते कारण ते आपली प्रेरणा नाही आता दिसतंय तुम्ही आता दिसतंय. आमची जी आम्ही काय बोलतो. बोला ना ते काहीतरी म्हणतो. कारण थोडा वेळ ठेंगेशी बोला त्यांनी. अरे तुम्ही काहीतरी बोलू लागले. बाई मी म्हणतो तू वाचाल तर वाचाल नाही तर कुठे घासाल असं मी म्हणतो तो. वाचाल तर वाचाल नाही तर फ्लॅश लावण्यात आलेला आहे. खासाल. अच्छा. असं तरी सर्व इथे खूप घाण शिबी निघलेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ इथंच थांबवतो आणि हां भेटूया दुपारच्या व्हिडिओला. नाही आहे. हा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा. चॅनलला नाही व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोडं तुमच्या मित्रांना अशा बळजबरी काय म्हणतात ते बळभद्री ना दळभद्री तर तुम्ही तुमच्या दळभद्री मित्रांना टॅग करू शकता आणि आणि share सुद्धा धन्यवाद. करू शकता. हां शेअरसुद्धा करू शकता. धन्यवाद.